चांदवड नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक नागरिक आजही घरकुल योजनेपासून वंचित आहेत। पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली 2018 मध्ये नागरिकांकडून 500 रुपयांच्या पावत्या घेतल्या गेल्या, मात्र आजपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही। या पार्श्वभूमीवर आरपीआय पक्षाच्या वतीने राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वात जोरदार धडक मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले आहे। शहरातील गोरगरीब व कष्टकरी वर्गाने आशेचे घरकुलासाठी अर्ज केला होता, मात्र लाभ न मिळाल्याने त्यांच्या संतापाला आज उधाण आलं। आंदोलकांनी सिटी सर्वेचे उतारे, पैसे परत मिळावेत आणि घरकुल मंजूर करावेत यासाठी जोरदार मागणी केली। 2018 मध्ये हजारो गोरगरिबांकडून 500 रुपयांच्या पावत्या फाडून नगरपालिकेने फसवणूक केली आहे। काहींची घरे पाडून त्यांना नवीन घर देतो म्हणत खोट्या आश्वासनांनी फसवलं गेलं। आज आम्ही या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहोत। जोपर्यंत आमच्या लोकांना घरकुल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। आम्ही या नगर परिषदेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आम्ही या नगर परिषदेवर आज भव्य दिव्य मोर्चा आणलेला आहे। आमच्या मोर्चाच्या मागण्या अशा आहे का आम्ही गेल्या 2018 साली या चांदवड नगर परिषदेने आणि ज्या चांदवड शहरामध्ये जो मुख्य अधिकारी असेल त्या मुख्य अधिकाऱ्याने ह्या चांदवड नगरीमध्ये जवळजवळ ह्या चांदवड नगरीमध्ये इथे जागोजागी स्टॉल लावले। आज सर्व चांदवड नागरिकांचे 500 रुपये पावत्या फाडल्या। आज सर्व लोकांना अपेक्षा लावून दिली, आशा लावून दिली का आम्ही तुम्हाला घरं देतो म्हणून। आणि ह्या चांदवड शहरातल्या प्रत्येक कुटुंबातले माणसं असतील, सर्व लोकांनी 500 रुपये या नगर परिषदेने फाडायला लावले। अजूनपर्यंत 2018 झाले, आज 2025 चालू आहे तरी अजून ह्या लोकांना घर मंजूर केलेले नाही। त्यासाठी आम्ही आज या नगर परिषदेवर भव्य मोर्चा आणलेला आहे का तुम्ही आम्हाला घेतलेले 500 रुपये तुम्ही आम्हाला परत द्यावे आणि आम्हाला जेवढ्या लोकांनी आज चांदवड मध्ये नगरीमधल्या चांदवड नगरीतल्या जेवढ्याही लोकांनी नागरिकांनी जेवढे पण पावत्या फाडलेल्या असेल त्या सर्व लोकांना तुम्ही घर बांधून द्या। आणि तुम्हाला शासनाचा आदेश असताना सुद्धा तुम्ही लोकांना घर देत नाही। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे का ह्या चांदवड नगर परिषदेने जी जागा घेतलेली आहे त्या जागेवर आम्हाला या सर्व लोकांना घरे बांधून द्या। जशी नाशिक मध्ये, जशी मुंबईमध्ये जशा म्हाडाच्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहे तसे तुम्ही आम्हाला या चांदवड नगर परिषदेने जी जागा घेतलेली आहे त्या जागेवर आम्हाला घरे बांधून देण्यात यावी।